माझ्या बाबांनी जो संघर्ष केला, अगदी शून्यातून स्वतःचं विश्व त्यांनी निर्माण केलं, तितकं नक्कीच आमच्या वाटेला आलं नसल्यामुळे आम्ही जे करतोय त्याला मी संघर्ष म्हणू शकत नाही. बरोबर. आम्हाला खूप सगळं त्यांच्या आशीर्वादाने सगळं मिळालंय. जेव्हा तुम्हाला त्या सारेगम लिटिल चॅम्पला जायचं होतं आणि अगदी वय तुमचं 10-11 असेल त्या काळामध्ये, आणि मग त्याचा रियाज, त्याची तयारी, ते सगळं कसं काय घडून आलं? पण त्यांनी मला सांगितलं होतं की आतापर्यंत तू शास्त्रीय गातेस, ख्याल, बंदिशी, अभंग, गवळणी इतपत गातेस, पण तुला तिथे जाऊन गाण्याचे सगळे प्रकार गावे लागतील. याची जर तुझी तयारी असेल तरच मग आपण तिथे जाऊया. आणि मला अगोदरपासून सारेगममध्ये जायचंच होतं, त्यामुळे मग मी लगेच हो म्हटलं की आपण जाऊया. पण घागर घेऊन हा जो तुमच्या गवळणीचा तुम्ही गायलेला एक छोटासा, अगदी 1-2 ओळी जरी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ऐकलं तरी चालेल. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, ठुमकत ठुमकत चालली डोलत, ठुमकत ठुमकत चालली डोलत, ठुमक 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 चालली डोलत, वाऱ्याच्या तोलान, वाऱ्याच्या ग तोलान, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. हे जागर जागर देवीचा जागर, आई गोंधळ गोंधळ तुझा मांडला गोंधळ, जागर जागर देवीचा जागर, आई गोंधळ गोंधळ तुझा मांडला गोंधळ, आई उदे ग तुळजाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग तुळजाई, आई उदे ग अंबाबाई, तुझ्या नावाचा जागर बोले तालावर संबळ, आई गळ्यात कवड्याची माळ आणि हातात परडी मशाल, आई विश्वाला तू तारणारी जागराला याव, जागर जागर देवीचा जागर, आई गोंधळ गोंधळ तुझा मांडला गोंधळ, आई उदे ग तुळजाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग तुळजाई, आई उदे ग अंबाबाई.